नमस्कार मंडळी. मग कशी दिसते आपली डाळ पालक? जशी दिसते ना त्याहूनही अधिक टेस्टी बनली आहे. फक्त 15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग सुरुवात करूया ही डाळ पालक कशी बनवायची. सर्वात आधी मी या ठिकाणी 2.5 चमचा तुरीची डाळ घेतली आहे. तुम्ही याचा अंदाज 1 वाटीने सुद्धा लावू शकता, म्हणजे तुम्ही 1 वाटी डाळ घेऊ शकता. कारण मी ज्या चमच्याचा वापर केलाय तो थोडासा खोलगट चमचा आहे. त्यानंतर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी पालक घेतली आहे. पालक सुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता छानपैकी मी बारीक करून घेते. तर डाळ पालकच्या रेसिपीसाठी आपल्याला पालक बारीकच चिरून घ्यायची असते. त्यानंतर पुढचं साहित्य आहे टोमॅटो. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतले. आता मी कुकरचं एक भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये धुवून घेतलेली तुरीची डाळ, बारीक चिरलेली पालक आणि बारीक चिरलेले टोमॅटो एकत्र करून घेतले, मिक्स करून घेतले. हे सर्व साहित्य आता मी कुकरमध्ये उकडून घेते छान. डाळ पालक आपण जेव्हा करतो तेव्हा साहित्य एकदम छान बारीकच ठेवायचं, जेणेकरून डाळ पालकचा स्वाद अजून छान येतो. आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी ॲड केलंय आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्या 3 शिट्ट्या करायच्यात. हो, 3 शिट्ट्यामध्येच हे साहित्य खूप छान उकडतं आणि फ्लेम नेहमी मीडियम ठेवायची. आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड झाल्यानंतर आता मी तो खोलते. तर तुम्ही पाहू शकता किती छान उकडलंय. खूप सॉफ्ट झाली आपली डाळ पालक. तुम्ही जेव्हा कुकरला ही डाळ पालक लावता तेव्हा अगदीच 3 शिट्ट्यांमध्ये ही छान आणि एकदम मऊसूद अशी शिजून येते. एकदम सॉफ्ट होते, त्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज लागत नाही. आता मीडियम फ्लेमवरच मी या ठिकाणी एक टोप ठेवते. टोप ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हलक्या बारीक फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे, म्हणून मी या ठिकाणी 1 चमचा तेल ॲड केलं आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या मी सोलून घेतलेल्या त्या बारीक ठेचून मग मी या तेलामध्ये छान परतून घेते. आणि 3 ते 4 मिरच्या मी व्यवस्थित कापून घेतल्या, त्यासुद्धा तेलामध्ये परतून घेते. आता आपण जी डाळ पालक शिजवून घेतली होती ती मी अशी बारीक करून घेते. ती एकदम हलक्या हाताने बारीक केली तरी चालेल, लगेच बारीक होते. तेलामध्ये आता आपल्याला मसाले परतून घ्यायचे. तर मी या ठिकाणी जिरी मोहरीचा तडका देते तेलामध्ये. तर अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी मी याच्यामध्ये ॲड केली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट ॲड केलं आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये धनेपूड ॲड केली आहे. त्यानंतर पाव चमचा एवढी हळद घातली आहे. हळद खूप जास्त नाही टाकायची, नाहीतर तुमच्या डाळ पालकचा रंग एकदम पिवळसर होऊन जातो. म्हणून मी या ठिकाणी पावच चमचा हळद ॲड केली आहे. त्यानंतर आता मी या ठिकाणी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. तर 1 चमचा एवढं मीठ मी ॲड केलं आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. त्यानंतर तेलामध्ये छान मी मसाले परतून घेते. मसाले परतून झाल्यानंतर मसाले नेहमी लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचे, जेणेकरून ते खाली लागत नाही किंवा जळत नाही. आता डाळ पालक मी बारीक करून घेतली आहे अशी चमच्याच्या मदतीने. ती मी याच्यामध्ये ॲड करून घेतली आहे. आता हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घेते, जेणेकरून जो मसाला आहे ना तो पूर्ण डाळीमध्ये मिक्स होईल छानपैकी. तर डाळ पालक थोडीशी घट्ट आहे आणि आपल्याला ती थोडीशी पातळ करायची, म्हणून मी या ठिकाणी 1 ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ही डाळ पालक व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत ती मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने कन्सिस्टन्सी याची आवडते, खूप पातळ आवडते, मीडियम आवडते की खूप घट्ट आवडते, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. आता छानपैकी 4-5 मिनिटानंतर आपल्या डाळ पालकला उकळी आलेली आहे. आता आपली गरमागरम घट्ट आणि चविष्ट डाळ पालक तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतायत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.